नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलायलाच इच्छुक नसते, त्याला तुमच्याशी बोलणे आवडत नाही आणि तरीही तुम्हाला त्याच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही, तर अशा परिस्थितीत काय करावे? जर एखाद्या कारणामुळे तुमच्यात आणि त्या व्यक्तीत काहीतरी घडले असेल, ज्यामुळे तो व्यक्ती तुमच्यापासून कंटाळला असेल किंवा खूपच त्रासलेला असेल आणि त्यामुळे तो तुमच्याशी बोलण्याची इच्छा करत नसेल, तर अशा वेळी काय करावे? तुम्हाला त्याच्याशी बोलल्याशिवाय राहवत नसेल, तुमच्याकडून गोष्टी नियंत्रणात येत नसतील, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे? अशा परिस्थितीला तुम्ही कसे हँडल करावे? तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला ह्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यायचं हवे की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये जे काही प्रॉब्लेम किंवा इश्यूज आहेत, ते कितीही गंभीर असले तरीही तुम्ही त्या व्यक्तींवर कितीही प्रेम करत असाल किंवा ती व्यक्ती तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करत असेल, तरीही तुम्हाला असे वाटते की जर तुम्ही त्यांच्याशी बोलला तर गोष्टी सुधारतील. तुम्हाला वाटते की बोलून तुम्ही त्याला समजावून सांगू शकाल आणि तुमच्या मनात जे काही चालले आहे ते तुम्ही त्याला सांगितले तर तो समजून घेईल आणि सगळं ठीक होईल. पण जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलायलाच इच्छुक नसेल आणि अशा वेळी जर तुम्ही वारंवार त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलात, तर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल अधिकच चिडचिड करू लागते. म्हणजेच ती व्यक्ती तुम्हाला अजून जास्त नापसंत करू लागते. कदाचित तुमच्याबद्दल द्वेषही करू लागते आणि ती व्यक्ती तुमच्याबद्दल जे वाईट विचार करत असेल ते विचार आणखी वाईट होऊ शकतात. तर अशा परिस्थितीत तुमच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि अशा प्रकारे तुम्ही त्या नातेसंबंधाला सुधारू शकत नाही. मित्रांनो, काही लोकांना हे माहीत असते की समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तयार नाही, ती तुमचं ऐकायला तयार नाही. हे तुम्हालाही माहीत असतं. तुम्हालाही समजतं की अशा वेळी बोलणं टाळायला हवं. पण खरी समस्या ही आहे की तुम्हाला त्याच्याशिवाय राहवत नाही. म्हणजेच तुम्हाला त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहणं अशक्य वाटतं. इतक्या काळापासून तुम्ही त्या व्यक्तीशी रोज बोलत असाल, त्यामुळे सवय लागली असेल. अशा परिस्थितीत या समस्येला कसे हाताळायचे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याशी जे काही घडत आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला समजून घ्यावे लागेल की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी इतकी अस्वस्थ करते. ही गोष्ट तुमच्या नकारात्मक विचारांशी संबंधित आहे. समजा जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तर तुम्ही काय करता? तुम्ही त्याला स्टॉक करता, त्याला ऑब्झर्व करता. उदाहरणार्थ, तो ऑनलाईन आहे का, कुठे जात आहे, कोणासोबत आहे, अशा गोष्टी तुम्ही पाहत राहता. काही लोक हे फोनद्वारे करतात, तर काही जण त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तींवर लक्ष ठेवतात. पण तुम्हाला हे समजून घ्यायला हवे की अशा परिस्थितीत तुम्हाला हे सर्व थांबवायला हवे. जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत नसाल तरी त्यांच्यावर लक्ष ठेवणे थांबवा. कारण जर तुम्ही बोलत नसाल तर तुमच्या मनात सतत त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. तो कुठे आहे, काय करत आहे, त्याने मला विसरले का, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येत राहतील. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करणे थांबवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येईल आणि परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येईल. सर्वप्रथम अशा परिस्थितीत आपण असतो जिथे रिलेशनशिपमध्ये समस्या असते आणि अशा वेळी 80% वेळा आपल्याला नकारात्मक विचार येत असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक विचारामागे धावू नका. जसे की कुठे आहे, काय करत आहे, मला समजून घ्यायला हवे, मला पाहायला हवे, अशा विचारांमध्ये अडकून त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणे किंवा स्टॉक करणे थांबवा. कारण जर तुम्ही त्याला ऑब्झर्व कराल किंवा स्टॉक कराल तर तुम्हाला काहीतरी नकारात्मक गोष्ट नक्कीच सापडेल. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला दिसले की रात्री 12 वाजता ती व्यक्ती ऑनलाईन आहे पण तुमच्याशी बोलत नाही. आता तुमच्या मनात अनेक विचार येऊ लागतील. कशाशी बोलत असेल, अजूनही ऑनलाईन का आहे? कदाचित एक सकारात्मक विचार येईल की ती कदाचित काम करत असेल. पण 99% नकारात्मक विचार येऊ लागतील. काहीतरी गडबड आहे, कदाचित त्याला कोणी दुसरा मिळाला असेल, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येतील. आणि जेव्हा असे विचार येतात तेव्हा तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला प्रश्न विचारलात, कुठे आहेस, कोणासोबत आहेस, माझ्याशी फसवणूक करत आहेस का, अशा प्रकारचे प्रश्न विचाराल. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही असे करू शकलात तरच तुम्ही त्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकाल. जर तुम्ही अशा परिस्थितीत वारंवार प्रश्न विचारत राहिलात किंवा तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ लागला, तर तो व्यक्ती तुमच्यापासून आणखी दूर जाईल. प्रत्येकाने कधी ना कधी त्याच्या नातेसंबंधांमध्ये अशा प्रकारचा अनुभव घेतलेला असतो. म्हणूनच हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू नका. कारण तुम्ही पाहू शकता, समजू शकता की ती व्यक्ती ऑनलाईन आहे. तुम्हाला सगळं कळतंय, पण तुम्ही हे सगळं पाहून त्याला सांगून किंवा त्याच्याशी भांडून नातं सुधारू शकता का? नक्कीच नाही. उलट अशा गोष्टींमुळे परिस्थिती आणखी बिघडते. म्हणूनच जर तुम्ही त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणे कमी केले, तर तुमचे नकारात्मक विचारही कमी होतील. तुम्ही भावनिकदृष्ट्या इतके सक्रिय होणार नाही की त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा ताबा गमवाल आणि त्याला लगेच मेसेज कराल किंवा काहीतरी बोलून टाकाल. हे बहुतेक वेळा तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सतत ऑब्झर्व करत असता. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही ऑब्झर्व करत राहिला तर तुम्हाला काहीतरी कारण नक्कीच सापडेल जे तुम्हाला दुखावेल किंवा चिडवेल. मग ते कारण कितीही लहान असो, ते तुमच्या मनात मोठं होईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि ऑब्झर्व करणे थांबवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येईल आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर राहाल. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगते की जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलणे किंवा तुमच्यासोबत नातेसंबंध ठेवणे पसंत करत नसेल, तर अशा वेळी जर तुम्ही जबरदस्तीने त्याच्याशी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला, तर समोरची व्यक्ती तुमच्यापासून दुप्पट त्रासलेली किंवा चिडलेली होईल. हे आपण लक्षात घेतले पाहिजे की लोकांना तिसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः जेव्हा त्यांना कोणी सतत मागे लागलेले असते किंवा वारंवार त्रास देत असते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काळासाठी त्या व्यक्तीशी बोलणे किंवा त्याला ऑब्झर्व करणे पूर्णपणे थांबवा. हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरतो. कारण जर कोणत्याही मोठ्या समस्येशिवाय दोन व्यक्तींमध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाला असेल, तर त्यामागे दोन मुख्य गोष्टी असू शकतात. एक म्हणजे ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या समाधानी झाली असेल आणि दुसरी म्हणजे तिचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट संपला असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की समोरच्या व्यक्तीचा त्रास किंवा चिडचिड कशी कमी होईल, त्याला भावनिकदृष्ट्या कसे मोकळे वाटेल आणि तुमच्यामुळे त्याला जे काही त्रास होत आहे ते कसे थांबवता येतील. यासाठी तुम्हाला त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणे थांबवावे लागेल. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि त्या व्यक्तीला त्याच्या स्पेसमध्ये राहू देणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की काही काळासाठी संवाद थांबवणे आणि त्याला त्याच्या भावनांशी जोडून घेण्यासाठी वेळ देणे, हीच गोष्ट तुमच्या नातेसंबंधासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अशा वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या निर्णयाचा आदर करण्यासाठी वेळ देणे हेच योग्य ठरेल. जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणे थांबवलं तर त्याचा एक मोठा फायदा होईल. कारण अनेकदा एखाद्या व्यक्तीचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट कमी होण्याचं कारण असतं की तुम्ही त्याला खूप जास्त वेळ आणि लक्ष दिलं असतं. त्यामुळे जर तुम्ही बोलणं थांबवलं तर तुम्ही तुमची ओळख किंवा सेल्फ रिस्पेक्ट त्याच्यासमोर आणखी खराब होण्यापासून वाचाल आणि कदाचित तुमचं बोलणं थांबवल्यामुळे त्याचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट पुन्हा वाढू शकतो. तर मित्रांनो, खरंच ही गोष्ट एकदम खरी आहे. कारण ही गोष्ट खूप जणांनी अनुभवली आहे आणि रिझल्टही आलेला आहे. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याला फॉलो करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं किंवा त्याच्याशी भांडण थांबवलं, तर त्याला तुमच्यामुळे होणारा त्रासही कमी होईल. आधी त्याला तुमच्यामुळे इरिटेशन होत होतं, पण आता ते थांबेल. त्यामुळे त्याच्या तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढेल आणि इरिटेशनही कमी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही या नातेसंबंधाला सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असाल, जसे की सतत रडणं, विनवण्या करणं किंवा समोरच्या व्यक्तीसमोर स्वतःला कमी लेखणं, तर यामुळे तुमची ओळख आणि तुमची किंमत त्या व्यक्तीच्या नजरेत कमी होते. म्हणूनच अशा प्रकारचे अतिरिक्त प्रयत्न करणं थांबवा. जर तुम्ही स्वतःला स्थिर ठेवून त्याच्याशिवायही तुमचं आयुष्य व्यवस्थित चालू शकता हे दाखवलं, तर याचा खूप मोठा परिणाम होतो. कदाचित तुम्हाला वाटेल की एक छोटी गोष्ट आहे, पण समोरच्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर याचा मोठा परिणाम होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या मनोवृत्तीला बदलण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. पण हे सगळं तुम्हाला संयमाने आणि योग्य पद्धतीने करावं लागेल. तुम्ही तुमच्या भावना उघडपणे दाखवणं थांबवलं पाहिजे. जसं की स्टेटस टाकणं, सतत त्याला तुमचं प्रेम दाखवणं किंवा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणं.
जेव्हा तुम्ही हे सगळं थांबवाल तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीला तुमच्याबद्दलची गरज जाणवू लागेल. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही सतत दुःखी, त्रासलेले किंवा अस्वस्थ असल्याचं दाखवलं, तर त्याचा उलट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखामुळे नकारात्मक वाइब्स निर्माण करता, तेव्हा लोक तुमच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात. तुमचं दुःख, तुमची नकारात्मकता आणि तुमचं अस्वस्थ वागणं लोकांना तुमच्यापासून दूर नेतं. तुमच्या पार्टनरच्या बाबतीतही हेच होतं. जर तुम्ही सतत त्याला दाखवलं की तुम्ही त्याच्याशिवाय खूप त्रासलेला आहात, रडत आहात किंवा दुःखी आहात, तर त्याचा तुमच्यावरही काहीही परिणाम होणार नाही. उलट त्याला तुमच्याबद्दल आणखी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला सावरून काहीतरी असं जे तुम्हाला आनंद देईल. जेव्हा तुम्ही तर लक्ष केंद्रित करता, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचं आयुष्य आनंदी बनवता, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक वाइब्स निर्माण करतं. ही सकारात्मकता समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करते. जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण दाखवता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवतं की तुम्ही त्याच्याशिवायही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगत आहात. आणि हीच गोष्ट त्याला तुमच्याकडे परत येण्यासाठी प्रेरित करू शकते. तुमच्या हातावर असलेले जखम भरून येण्याआधी जर तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा उघडत राहिलात, तर त्या कधीच भरू शकणार नाहीत. पण महत्त्वाचं काय आहे की कितीही खाज येत असली तरी त्या जखमांना स्पर्श करू नका. आणि हे फक्त तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असेल. जर तुम्ही सतत त्या जखमांकडे पाहत राहिलात, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलात, तर त्या आणखी जास्त त्रासदायक होतील, आणखी जळजळीत होतील आणि तुम्हाला आणखी वाईट वाटत राहील. तुम्ही त्या बऱ्या करण्यासाठी जास्त प्रयत्न कराल, पण ते चुकीचं ठरेल. यामुळेच नातं कधीच योग्य प्रकारे सुधारू शकणार नाही. त्यामुळे बोलणं आणि ऑब्झर्व करणं थांबवा. असं विचारणं चुकीचं आहे की जर मी बोललो नाही तर त्यांना कुणी दुसरा मिळेल किंवा ते मला विसरतील. जेव्हा त्यांना जाणवेल की तुम्ही त्याच्याशिवायही स्वतःचं आयुष्य जगत आहात, तेव्हा त्याचं तुमच्याकडे आकर्षण वाढेल. त्यांना तुमच्याबद्दल पुन्हा आकर्षण वाटेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांना काहीही सांगायचं नाही. फक्त स्वतःच्या गोष्टींमध्ये, कामांमध्ये, छंदांमध्ये आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करत चला. विचार करा, मी स्वतःला कसं सुधारवू शकते? तर मित्रांनो, हे लगेच 2 दिवसात तर होणार नाही. प्रत्येक नातं वेगवेगळ्या परिस्थितीत असतं. त्यामुळे त्यानुसार वेळ लागू शकतो. पण हाच एक योग्य मार्ग आहे हे समजून त्यानुसार वागलं तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.